Wake up to reality. माझी ओळख करून देतो. माझे नाव प्रथमेश गजानन भटकर. मी तुम्हाला आज वेस्टिजियल ऑर्गन बद्दल सांगणार आहे. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे नेमकं काय? तर अनडेव्हलपमेंट ऑर्गन बिकम फंक्शनलेस ऑन नॉन यूज फॉर ब्रीडिंग ऑफ टाइम. तर डिजनरेटेड म्हणजे काय? तर ते डिजनरेटेड म्हणजे ते हळूहळू कमी होतात आणि काही वर्षांच्या काळांतराने ते नाहीसे होत जाते. तर आपलं ह्युमन बॉडीमध्ये असे काही ऑर्गन्स आहेत ते नॉन फंक्शनल आहेत अँड अदर ॲनिमल्समध्ये ते फंक्शनल आहेत. जसे काही विनर टीथ म्हणजे स्किन अक्कल आहे जे आपल्या बेसिक नाही कारण ते त्यांना सुट येते. Today we talk about morphological evidence. Morphological evidence means various similarities like animal structure of mouth, structure of their nostrils, position of eyes, and ear pinna, equally distributing hair. That's like dog, sheep, fox. त्यांचे सिस्टम आधी सेम होते. त्यांचे ओरिजिन सुद्धा सेम आहे. ते आपल्याला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स मुळे समजते आणि त्याच्यातल्या सिमिलॅरिटीज मुळे समजते. तसंच प्लांट्समध्ये सुद्धा खूप काही सिमिलॅरिटीज असतात. जसे व्हेरिएशन ऑफ लीफ व्हेरिएशन, लीफ शेप, स्ट्रक्चर ऑफ फूड, शेप ऑफ फूड, स्ट्रक्चर ऑफ फूड आणि लीव्स पेटिओल. हे सर्व सिमिलॅरिटीज आपल्याला मँगो ट्रीमध्ये, चिकू ट्रीमध्ये आणि